हाय गाईज, वेलकम टू माय न्यू. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मामाकडची बाग, ती पण बाल्कनीमध्ये. आणि सगळ्या कुंड्याच आहेत. आणि माझा थोडा आवाज गेला आहे, सो प्लीज कोऑपरेट करा. सो इथे आपली सुरुवात होते मनी प्लांट. हे बघा मनी प्लांट, याचं टोक बघा कसं आहे. आणि हेच इथेच असं वरती जातं. हे नक्की कुठे जातं हे मी तुम्हाला नंतर सांगतो. हे पण सेम मनी प्लांट आहे. त्याच्यानंतर हे आहे आपलं सोनचाफा. हे बघा केवढं वाढलंय. त्याच्यानंतर हे आपलं दुसऱ्या टाईपचं मनी प्लांट आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की याची पानं जी आहेत ते खराब झाली आहेत, पण पानं याची खराब नाही झाली आहेत. हे असेच असतात, म्हणजे थोडंसं व्हाईट थोडंसं ग्रीन. नंतर हे आहे आपलं मोगरा. हे बघा याचं गोकर्ण आलं आहे. हे बघा कसं वर जात आहे. आणि इथे असं वरती जाऊन इथे असे शेंगा आले आहेत. हे बघा. आणि इथे पण एक आली आहे, थांबा दाखवतो. हे बघा, हे इथे. नंतर हे परत एकदा आपलं सोनचाफा आहे. आणि हे बघा, हे आहे आपलं पारिजात. याला उद्या फुले येणार आहे. हे बघा, हे इथे असा पारिजात आहे. त्याच्यानंतर हे आहे लॅव्हेंडर कलरचं रोज. हे आहे येलो कलरचं रोज. आणि ही आपली सगळी इथे तुळस. हे बघा बजरा किती आल्या. या बघा, मी काय करतो सांगू. मी आणि माझी आजी या ज्या मंजिरा आहेत ना, या अशा काढतो आणि या परत इथेच टाकतो, ज्याच्याने परत परत येत राहतात. ही अशी तुळस. ही इथे पण एक गोकर्ण आहे. हे बघा. नंतर हे आपलं उंबर आहे. आणि हे आपला बांबू आहे. आणि इथे सुद्धा मनी प्लांटचे कोंडे आहे. हे पण थोडं वेगळ्या टाईपचं मनी प्लांट आहे. हे बघा, इथे मध्ये मध्ये लाईट ग्रीन आहे आणि इथे डार्क ग्रीन आहे. असे टोटल आपल्याकडे 3 प्रकारचे मनी प्लांट आहेत. आणि तुम्हाला आता सांगतो मनी प्लांट कुठे जातं. हे बघा, हे असं पूर्ण वर आहे. इथून असं जातं वरती या 2 वेली. आणि असं होऊन इथून इथे येतं. मग या वेली परत वरती जातात. असं होतं. आणि अजून तुम्हाला काही फॅक्ट सांगायचे आहेत. जसं की मनी प्लांटच्या 100पेक्षा जास्त जाती असतात, ज्याच्यातल्या 3 माझ्याकडे. आणि जर का तुम्हाला काही कमळ लावायचा असेल तर तुम्ही काय करा, कमळच्या बिया असतात ना, त्यांचं जे पुढे टोक असतं ना, त्याला तुम्ही सँड पेपर किंवा भिंतीवर असं घासू शकता. आणि घासून त्याला एकदम अशी एका टब मोठा घ्या, त्याच्यामध्ये माती टाका, त्याच्यावर पाणी वगैरे टाका. आणि पाहिजे तर डेकोरेशनसाठी दगड सँड टाकू शकता. सॉरी. आणि त्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर आपण आपल्याला गोकर्णाच्या बिया ठेवायच्या. सॉरी, गोकर्ण नाही, सॉरी. आपल्याला त्याच्यामध्ये कमळाच्या बिया टाकायच्या आहेत.
आणि त्याच्यानंतर पाण्यामध्ये जास्तीत जास्त मच्छर वगैरे होतात ना, तर त्याच्यासाठी तुम्ही गप्पी फिश सुद्धा टाकू शकता. जर का तुम्ही म्हणजे दोन मासे टाकले, एक जोडी टाकली, तरीसुद्धा ते हळूहळू मोठे मोठे जास्त जास्त होत खूप होतील. आणि तुम्हाला माझी रोह्यातली तर बाग माहितीच आहे कशी आहे. तिथे जे मी कमळ लावलं आहे ते माहिती आहे तुम्हाला कसं लावलं आहे. सो तसंच. आणि अजून एक सांगायचं आहे की तुम्हाला जर का फुलं लावायची असतील ना, ज्याला बटरफ्लाईज बीज वगैरे अट्रॅक्ट होतील, तर रोज लावा. रोज सगळ्यांना माहिती आहे. रोज आणि अजून एक झाड लावा, म्हणजे फुल झाड लावा, आणि ते खूप मस्त उपयोग म्हणजे येतात त्याला. ते आहे सोनचाफा. सोनचाफ्याचा वास थोडासा असा तुम्ही बघितलं तर गोड असतो, तर त्याच्यामुळे सुद्धा आपले इकडे होतील ॲट्रॅक्ट आपले बटरफ्लाय किंवा बीज. आणि हे बघा, असं ना तुमच्या बाल्कनीमध्ये करू शकता. हे बघा, तंबा सावलीतून हे असं आहे. आणि जेव्हा खाली येतात आम्ही कटिंग करतो, आणि इथे ना असे बर्ड्स बसतात, आणि कधी कधी घरटंसुद्धा बनवतात. ती त्यांची इथे वरती जागा आहे घरटं बनवायची. हे बघा, असं सगळं आहे. सो आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.